नमस्कार. ऑनलाईन बिझनेस कसा सुरू करायचा हा एक प्रश्न आज लाखो मराठी तरुणांच्या मनात घर करून बसला आहे. अनेकांना खरंच काहीतरी सुरू करण्याची इच्छा आहे, पण योग्य मार्ग मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यामुळे ते मागे राहतात. म्हणूनच या सखोल विश्लेषणामध्ये आम्ही तुमच्यासाठी 2026 साठीचा एक कंप्लीट गाईड घेऊन आलो आहोत. अगदी बरोबर. कारण बघा, अनेकदा हेच ऐकायला मिळतं नाही का, की अरे यार, आता खूप कॉम्पिटिशन आहे, किंवा हे सगळं फसवेगिरी आहे, किंवा सगळ्यात कॉमन बहाणा, आता खूप उशीर झालाय. पण ही स्लाइड एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. ऑनलाईन व्यवसाय कधीच संपत नाहीत, फक्त जुन्या पद्धती संपतात. याचा अर्थ काय? सोपं आहे. ऑर्कुट गेलं, त्याच्या जागी फेसबुक आलं, उद्या दुसरं काहीतरी येईल. टेक्नॉलॉजी आणि प्लॅटफॉर्म्स बदलतच राहणार, पण संधी ती नेहमीच तिथे असणार आहे. आणि ही संधी किती मोठी आहे हे आपल्याला या स्लाइडवरून अगदी स्पष्ट दिसतंय. आज आपण जे ॲप्स वापरतो ना, म्हणजे Amazon, YouTube, Instagram, ही फक्त मनोरंजनाची किंवा टाइमपास करण्याची साधनं नाहीयेत. अजिबात नाहीत. त्या आता जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठा बनल्या आहेत. विचार करा, जिथे कोट्यवधी लोक रोज काहीतरी खरेदी करतायत, विकतायत किंवा काहीतरी नवीन शिकतायत. आपला ग्राहक फक्त एका क्लिकवर आहे. या जागतिक बाजारपेठेचा एक छोटासा हिस्सा जरी बनता आलं तरी आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो. आणि याचसाठी आम्ही एक संपूर्ण रोडमॅप तयार केला आहे. या विश्लेषणामध्ये आपण 6 भागांवर सविस्तर बोलणार आहोत. पहिला भाग असेल संधी की कारण. दुसरा, ऑनलाईन व्यवसाय म्हणजे नेमकं काय आहे. तिसरा, सुरुवात करण्याआधी स्वतःला विचारायचे 5 महत्त्वाचे प्रश्न. चौथा, व्यवसायाचे 4 मुख्य प्रकार कोणते. पाचवा, सुरुवातीसाठी 5 सोप्या स्टेप्स. आणि शेवटचा 6वा भाग, वास्तव आणि होणाऱ्या सामान्य चुका. चला तर मग सुरुवात करूया. भाग पहिला, संधी की कारण. अनेकदा आपण कृती करण्याऐवजी कारणं शोधत बसतो. ऑनलाईन बिझनेस सुरू न करण्यासाठी हजारो कारणं असू शकतात. वेळ नाहीये, पैसे नाहीत, माहिती नाही. पण आज आपण हेच तपासणार आहोत की ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे की आपण फक्त कारणं देऊन स्वतःलाच थांबवत आहोत. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. ऑनलाईन व्यवसाय म्हणजे नक्की काय. याची व्याख्या खूपच सोपी आहे. हा असा व्यवसाय आहे जिथे आपलं पारंपरिक दुकान किंवा ऑफिस नसतं, पण आपला ग्राहक असतो. आणि तो ग्राहक कुठे असतो? तर त्याच्या मोबाईलमध्ये, इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर. आपण घर बसल्या एखादं प्रॉडक्ट, एखादी सेवा किंवा आपलं ज्ञान विकू शकतो. हे इतकं सोपं आणि थेट आहे. लोक ऑनलाईन व्यवसायाकडे का वळत आहेत याचं सगळ्यात मोठं कारण या स्लाइडमध्ये दडलेलं आहे. जॉब सिक्युरिटी किंवा नोकरीची सुरक्षितता ही आता फक्त एक कल्पना राहिली आहे. कोणतीही नोकरी आता कायमची सुरक्षित नाही, पण स्किल सिक्युरिटी म्हणजेच कौशल्याची सुरक्षितता मात्र कायम असते. आपल्या आत असलेलं कौशल्य, मग ते चित्रकला असो, कोडिंग असो किंवा मार्केटिंग असो, ते आपल्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. ऑनलाईन व्यवसाय त्याच कौशल्याला एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये बदलण्याची एक प्रचंड मोठी संधी देतो. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन व्यवसाय म्हणजे एका रात्रीत श्रीमंत होण्याची कोणतीही जादूची कांडी नाही. असे दावे करणारे अनेक लोक भेटतील, पण ते पूर्णपणे खोटे असतात. इथे खरी मेहनत लागते, प्रचंड संयम लागतो. सुरुवातीचे काही महिने कदाचित काहीच रिझल्ट दिसणार नाहीत, पण जर सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळतं. आता येतो तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा भाग. सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला विचारायचे 5 प्रश्न. कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आपली स्वतःची तयारी आणि मानसिकता तपासणं खूप गरजेचं आहे. हे 5 प्रश्न आपल्याला ती स्पष्टता देतील की आपण पुढे जायला तयार आहोत की नाही. यातला पहिला प्रश्न आहे, माझ्याकडे कोणतं कौशल्य आहे किंवा मला काय येतं. हे काहीही असू शकतं. चांगलं लिखाण करता येतं का, व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा अगदी स्वयंपाक, शेती, व्यायामाचं सखोल ज्ञान, काहीही. सगळ्यात आधी स्वतःमध्ये दडलेलं ते कौशल्य प्रामाणिकपणे ओळखणं महत्त्वाचं आहे. बरं, एकदा कौशल्य सापडलं की दुसरा प्रश्न येतो, लोक यासाठी पैसे देतील का. कारण आपली आवड आणि लोकांची गरज यांचा जेव्हा संगम होतो तेव्हाच एक यशस्वी व्यवसाय जन्माला येतो. आपल्या कौशल्यामुळे लोकांची एखादी समस्या सुटतीये का, त्यांचं आयुष्य सोपं होतंय का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते त्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत का, हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरा प्रश्न थोडा कठीण आहे, पण तोच खरा आहे. मी किमान 6 महिने रिझल्टशिवाय टिकू शकेन का. ऑनलाईन व्यवसायात लगेच यश मिळत नाही. या काळात आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहणं खूप आवश्यक आहे. जर पहिल्या काही महिन्यातच हार मानण्याची मानसिकता असेल तर हा मार्ग कदाचित योग्य नाही. चौथा प्रश्न आहे कमिटमेंटबद्दल. मी रोज किमान 1 ते 2 तास देऊ शकेन का. नोकरी किंवा शिक्षण सुरू असेल तरी व्यवसायासाठी रोज थोडा वेळ काढणं गरजेचंच आहे. आठवड्यातून एकदाच 10 तास देण्यापेक्षा रोज 1 तास देणं हे 100 पटीने जास्त परिणामकारक ठरतं. सातत्य खूप महत्त्वाचं आहे.
कारण रोजच्या छोट्या छोट्या कामांमधूनच मोठा परिणाम साधता येतो. आणि पाचवा, शेवटचा प्रश्न याच मुद्द्याला पुढे घेऊन जातो. मी सातत्य ठेवू शकेन का? रोज वेळ देणं आणि ते सातत्याने देणं यात फरक आहे. सुरुवातीचा उत्साह काही दिवसांनी कमी होतो, पण तोच उत्साह आणि तीच शिस्त 6 महिने किंवा वर्षभर टिकून ठेवणं हेच खऱ्या उद्योजकाचं लक्षण आहे. जर या 5 प्रश्नांची उत्तरं हो असतील तर समजून जा की पुढच्या टप्प्यासाठी आपण तयार आहोत. चला तर आता आपण चौथ्या भागाकडे वळूया. ऑनलाईन व्यवसायाचे 4 मुख्य प्रकार. एकदा स्वतःची तयारी तपासली की मग कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे हे ठरवणं सोपं जातं. इथे आपण 4 प्रमुख पर्याय पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे प्रॉडक्ट बेस्ड, म्हणजे उत्पादन आधारित व्यवसाय. यात 2 उपप्रकार आहेत. पहिला फिजिकल प्रोडक्ट्स, म्हणजे कपडे, दागिने किंवा घरगुती मसाले अशा वस्तू Amazon किंवा Meesho सारख्या प्लॅटफॉर्मवर विकणे. आणि दुसरा जो अधिक आकर्षक प्रकार आहे तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट्स, जसे की ई-बुक्स, ऑनलाईन कोर्सेस किंवा डिझाईन टेम्पलेट्स. यांची खासियत काय? तर हे एकदाच बनवायचे आणि हजारो वेळा विकायचे, म्हणजे पुन्हा पुन्हा उत्पादन खर्च नाही. दुसरा प्रकार आहे सर्व्हिस बेस्ड, म्हणजे सेवा आधारित व्यवसाय. इथे आपलं कौशल्य हेच आपलं उत्पादन असतं. व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट रायटिंग किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट यांसारखी स्किल्स असतील तर ती एक सेवा म्हणून विकता येतात. फायवर किंवा अपवर्क सारख्या फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्मवर जगभरातून ग्राहक मिळतात. इथे आपलं स्किल म्हणजेच पैसा आहे. आता येतो तिसरा प्रकार आणि हा अनेकांसाठी सगळ्यात जास्त आकर्षक ठरू शकतो. आणि तो आहे नॉलेज बेस्ड, म्हणजे ज्ञान आधारित व्यवसाय. हा सध्याच्या काळातला सगळ्यात जास्त नफा देणारा व्यवसाय मानला जातो. शेती, फिटनेस, आर्थिक नियोजन किंवा इतर कोणत्याही विषयातलं सखोल ज्ञान विकता येतं. ऑनलाईन कोचिंग, पेड गायडन्स किंवा वर्कशॉप्सच्या माध्यमातून हे शक्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक चांगल्या आणि योग्य माहितीसाठी पैसे द्यायला नेहमी तयार असतात. आणि चौथा, शेवटचा प्रकार आहे कंटेंट आणि ॲफिलिएट. हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. यात यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा ब्लॉगवर लोकांना आवडेल असा कंटेंट तयार केला जातो. एकदा फॉलोअर्स वाढले की स्वतःचं उत्पादन नसतानाही पैसे कमावता येतात. हे होतं ॲफिलिएट मार्केटिंगमुळे. यात Amazon किंवा इतर कंपन्यांच्या उत्पादनांच्या लिंक्स शेअर करायच्या आणि त्या लिंकवरून खरेदी झाली की त्यावर कमिशन मिळवायचं. आता आपल्याला व्यवसायाचे प्रकार समजले आहेत. चला तर मग 5व्या भागाकडे जाऊया. 5 सोप्या स्टेप्समध्ये सुरुवात कशी करायची. अनेक लोकांना वाटतं की सुरुवात करणं खूप किचकट असतं, पण तसा अजिबात नाही. यासाठी या 5 सोप्या पायऱ्या आहेत. या 5 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. स्टेप 1, एक निश म्हणजे विशिष्ट विषय निवडा. सगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. उदाहरण, फिटनेसमध्ये फक्त 40 नंतरच्या महिलांसाठी वेट लॉस. यामुळे योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं होतं. स्टेप 2, आपला ग्राहक ओळखा. तो कोण आहे, त्याच्या गरजा काय आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. स्टेप 3, बेसिक सेटअप करा. सुरुवातीला महागड्या गोष्टींची गरज नसते. स्टेप 4, पेमेंट आणि डिलिव्हरीसाठी सोपी व्यवस्था करा. आणि स्टेप 5, विश्वास निर्माण करा. ऑनलाईन जगात विश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण स्टेप 3, बेसिक सेटअपबद्दल जरा अधिक बोलूया. अनेकांना वाटतं की ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी महागडा कॅमेरा, लॅपटॉप किंवा ऑफिस लागतं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. सुरुवातीला फक्त काही मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत. एक जीमेल अकाउंट, बँक अकाउंट, UPI, पॅन कार्ड आणि व्हॉट्सॲप बिझनेस. यातल्या बहुतेक गोष्टी मोफत आहेत आणि व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी एवढं पुरेसं आहे. आणि 5व्या स्टेपमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्वास. ऑनलाईन जगात एकच चलन चालतं आणि ते म्हणजे विश्वास. ही स्लाईड तेच सांगते. विश्वासाआधी, पैसा नंतर. चांगली जाहिरात किंवा चांगलं उत्पादन असूनही जर ग्राहकाचा विश्वास नसेल तर तो खरेदी करणार नाही. यासाठी चांगली ग्राहक सेवा, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण कॉन्टेंट खूप आवश्यक आहे. विश्वास वाढवण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या 6व्या भागाकडे आलो आहोत. वास्तव आणि सामान्य चुका. सगळी माहिती मिळाली, प्लॅनिंग झालं, पण तरीही अनेक लोक अयशस्वी का होतात याची कारणं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. माहिती सगळ्यांकडे आहे, पण कृती फार कमी लोक करतात. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ज्ञानाचा फरक नसतो, तर कृती करण्याचा फरक असतो. कितीही विश्लेषणं पाहिली किंवा पुस्तकं वाचली, पण जोपर्यंत पहिली पायरी उचलली जात नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. खरी सुरुवात कृतीतूनच होते आणि कृती करताना काही सामान्य चुका टाळल्याच पाहिजेत. पहिली चूक म्हणजे 7 दिवसांत परिणामांची अपेक्षा करणं. हे शक्य नाही. दुसरी चूक म्हणजे सतत व्यवसायाची कल्पना बदलत राहणं. एका गोष्टीवर टिकून न राहिल्यामुळे कुठेच पोचता येत नाही. तिसरी आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे फेक गुरु आणि शॉर्टकटच्या मागे धावणं.
लक्षात ठेवा, ऑनलाईन व्यवसाय हा शॉर्टकट नाही, तर हा एका सामान्य माणसासाठी प्रगती करण्याची सगळ्यात मोठी आणि प्रामाणिक संधी आहे. तर आम्ही संधी दाखवली, मार्ग दाखवला आणि संभाव्य चुकांबद्दलही सावध केलं. आता निर्णय घेण्याची वेळ आहे. खरा प्रश्न हा आहे की ही सगळी माहिती ऐकून त्यावर कृती करायची की नाही, ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा की नाही. जर उत्तर हो असेल तर फक्त विचार करून थांबू नका. स्वतःशी एक वचन द्या, मनात एक निश्चय करा, मी ऑनलाईन व्यवसाय सुरू करणार आहे. हा निश्चय आपल्याला आपल्या ध्येयाप्रती बांधून ठेवतो. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो आज शिकतो तोच उद्या कमावतो. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. पुढच्या विश्लेषणामध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.